ही कथा आहे दिव्याची. दिव्या एक 27 वर्षाची तरुणी. काहीतरी करून दाखवण्याची जिद्द. घरचं वातावरणही मुक्त, त्यामुळं स्वतंत्र विचारांची. स्वतःच्या मतांवर ठाम राहणारी. नुकतंच तिनं आपलं MSW पूर्ण केलं होतं. समाजकार्याचा वसा तिला तिच्या बाबांच्याकडून मिळाला होता आणि आता त्यातच तिला करिअर करायचं होतं. डिग्री झाल्यानंतर काही दिवस गावी राहून ती पुन्हा परतली. तिला एका NGO कडून जॉब ऑफर आली होती. दुर्गम भागातल्या एका गावी तिला काम मिळालं होतं. संस्थेच्या वतीनं तिथं बरेच प्रकल्प चालू होते. तिथं तिला कोऑर्डिनेटर म्हणून काम बघायचं होतं. पोस्टिंगचं ठिकाण लांबचं होतं, म्हणून तिनं तिथं जाऊन राहायचा निर्णय घेतला होता. काही दिवसातच जॉबच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या. आता तिला 2 दिवसात निघायचं होतं. ऑफिसनं तिला सगळ्या कामाची कल्पना दिली होती. शिवाय तिची राहण्याचीही व्यवस्था केली होती. अर्धा दिवस प्रवासात गेला होता. दिव्या पोहोचली. तिला आता थोडं फ्रेश व्हायचं होतं आणि मुख्य म्हणजे राहण्याची सोय कशी आहे हे बघायची जास्त उत्सुकता होती. प्रकल्पापासूनच साधारण अर्ध्या किलोमीटर अंतरावर एक खोली संस्थेनं तिला दिली होती. कौलारू होती, पण तशी जुनाट खोली होती ती. रंगकाम करूनही बरेच दिवस झाल्यासारखं दिसत होतं. आत एक बेड, एक टेबल, एका कोपऱ्यात संस्थेचं थोडं साहित्य आणि एक आराम खुर्ची. एवढंच साहित्य होतं तिथं. जेवणाची सोय संस्थेकडून होती, म्हणून स्वयंपाकाचा प्रश्नही सुटला होता. आजूबाजूला फारशी वस्ती नव्हती. दिव्यानं सगळं पुन्हा एकदा नीट बघून घेतलं. दिवस उतरला. रात्र झाली होती. जेवण खाणं आटोपून दिव्या झोपी गेली. सकाळी दरवाजा वाजला. ती जागी झाली. एक वयस्कर बाई तिच्यासमोर उभी होती. मॅडम, मी या गावातलीच आहे. तुमच्या आधी एक मॅडम इथं राहायला होत्या. तवा इथं मी झाडलोट आणि घर कामाला होते. तुम्ही आल्याचं कळलं म्हणून म्हटलं विचारावं. ती बोलत होती. दिव्याने एकदा तिला निरखून घेतलं. तशी कामाला बरी होती बाई. आज रविवार होता. दिव्या उशिराच उठली. सगळी कामं आटोपून आता एखादं छानचं पुस्तक हातात घ्यावं आणि रविवार संपवावा असं तिनं ठरवलं. मावशी आल्या होत्या. त्यांचं काम सुरू होतं. 4-5 दिवस एव्हानं होऊन गेले होते. मावशी आता दिव्याच्या चांगल्याच ओळखीच्या झाल्या होत्या. त्यामुळं त्यांच्यात थोड्याफार गप्पाही होऊ लागल्या. मावशी, इथं आसपास 2-4च घरं आहेत, पण ती बंद का असतात? अहो, कोणीच कसं येत नाही इकडं. म्हणजे बाहेरगावी वगैरे गेलेत का? दिव्याच्या या प्रश्नावर मावशी चमकल्या. त्यांनी हातातलं काम थांबवलं. त्या घाबरल्या आहेत असं दिव्याला उगीचच वाटून गेलं. नाही नाही, म्हणजे तसं नाही मॅडम. राहतात नाही तर लोक राहतात. हो, राहतात. तुम्हाला दिसली नसतील बहुतेक. दिसली नसतील, मावशी कसं तरीच म्हणाल्या. पण दिव्याला वाटलं त्या काहीतरी लपवतायत आपल्यापासून. मॅडम, तुम्ही बी राहू नका इथं. निघून जावा. आपल्या घरला जावा. नाहीतर दुसरी खोली बघा. पण लवकर निघा इथनं. का मावशी, असं का? दिव्यानं पुस्तक बाजूला ठेवत विचारलं. या घरात प्रेतात्म्याचा वास आहे. प्रेतात्मा राहतात इथं. काय? होय. मी सांगणार नव्हते तुम्हाला. तुमच्या ऑफिसमधल्या काही लोकांना हे ठाव आहे, पण दुसरी कुठंच सोय नाही आणि तुम्ही बी नवीनच दिसताय जणू. म्हणून इथं आल्यावर तुम्हाला कोणी काय सांगितलं नाही. एक विचारू का मॅडम? काय? तुम्हाला इथं कसलं भास होत्यात का? नाही होत मला कसले भास इथं. रात्री अपरात्री कसले आवाज मावशी? काय बोलताय तुम्ही? मॅडम, तुम्ही जवान आहात. अजून लग्नही झालेलं दिसत नाही तुमचं. नोकऱ्या 1000 मिळतील तुम्हासनी, पर एक लक्षात ठेवा, आयुष्य एकदाच मिळतं. हो, थांबू नका इथं. मी सांगते म्हणून जावा. जरा ऐका माझं. दिव्या आता सुन्न झाली होती. मावशींच्या हाकेनं ती भानावर आली. त्या काम आटोपून निघून गेल्या.
दिव्याचं कशातच लक्ष लागेना. तिला एकदा वाटलं की ऑफिसमध्ये फोन करून विचारावं, पण पण तिनं तो विचार झटकून टाकला. दिवस टळून गेला होता. संध्याकाळ धुसर होत होती आणि आता रात्र उतरत होती. दिव्यानं उद्याच्या कामांवरून एकदा नजर फिरवली. जेवण आवरून घेतलं, पण सकाळचा विषय डोक्यातून जात नव्हता तिच्या. आता ती पुन्हा वाचत बसली होती. बराच वेळ झाला. तिला झोप येऊ लागली. तसं तिनं पुस्तक बंद केलं. लाईट बंद करून ती बेडवर पडली. थोड्याच वेळात तिचा डोळा लागला. अचानक झोपेत तिला गाणं गुणगुणण्याचा आवाज आला. अर्धवट झोपेत ती जागी झाली. तिला वाटलं स्वप्न असेल कदाचित. काही वेळ असाच गेला. आता अचानक तिला तो आवाज स्पष्ट येऊ लागला. ती खाडकन झोपेतून जागी झाली. तो आवाज खुर्चीच्या दिशेनं येत होता. खोलीच्या खिडकीजवळ असलेल्या आराम खुर्चीवर कोणीतरी बसलं होतं. ती खुर्ची आता हालत होती. तिनं डोळ्यांना ताण देऊन बघितलं आणि तिचे हातपाय जागच्या जागी गारटले. ती पाठमोरी होती. काहीतरी गुणगुणत होती. ती म्हातारी होती हे तिच्या आवाजावरून कळत होतं. दिव्या बघतच होती. तिला आता कशाचंही भान राहिलं नव्हतं. ती एक पाऊल टाकीत सावकाश खुर्चीच्या दिशेने येऊ लागली. तेवढ्यात ती म्हातारी तिथून उठली. तिनं मागं वळून बघितलं, मात्र दिव्याचं काळीज तिच्या तोंडाशी झालं. तिचा सगळा चेहरा जखमांनी भरला होता. कानाची एक पाळी तुटून लोंबत होती. डोळे गारगोटीसारखे पांढरे फटक पडले होते. आता ती हुंदके देत होती. एका क्षणाचा अवकाश. दिव्या भानावर आली आणि ती दरवाजा उघडून बाहेर आली. ती आता थरथर कापू लागली होती. काय घडतंय? काय होतंय? कोण आहे ती बाई? तिला काहीच कळेना. तिला जोरानं ओरडावंसं वाटत होतं, पण घशातून आवाजच निघत नव्हता तिच्या. पायातले त्राण जणू नाहीसे झाले होते. ती तिथंच खाली बसली. आता तिला भोवळ येऊ लागली होती. अचानक तिला पुन्हा गाण्याचा आवाज येऊ लागला. इतक्या जवळून की कोणीतरी तिच्या मागच गातंय असं तिला वाटलं. दिव्यानं सावधपणानं मागं नजर फिरवली. तोच ती म्हातारी तिच्या पाठीला पाठ लावून बसली होती. दिव्या दचकून ताडकन उठली. खोलीत शिरली आणि तिनं आतून कडी लावून घेतली. तिच्या डोळ्यांसमोर आता अंधारी आली होती. सकाळ झाली होती. कोणतर दारावर थाप मारत होतं. दिव्यानं डोळे उघडले. डोळे उघडता क्षणीच तिला जाणीव झाली की ती जमिनीवर पडली होती. कशी तरी धडपडत ती उठून उभी राहिली. तिचं सगळं अंग प्रचंड ठणकत होतं आता. कशीबशी धडपडत ती उभी राहिली आणि तिनं दार उघडलं. दारात मावशी होत्या. मावशींना बघून तिला हायचं वाटलं. काय झालं मॅडम? बरं वाटत नाही का? चेहरा बी किती सुकलाय तुमचा. तोंड वडून आलंय. बरं वाटत नाही का? मावशींनी आत येत विचारलं. दिव्या मावशींना बघताच रडू लागली. मावशींना काहीच कळेना, पण त्यांना अंदाज आला काल रात्री इथं काहीतरी विपरीत प्रकार घडलाय. मावशींनी दिव्याला शांत केलं. तिला थोडं पाणी प्यायला दिलं. तिनं आता मावशींना काल रात्री घडलेला सगळा प्रकार सांगितला. मॅडम, मी तुम्हाला सांगितलं होतं नव, म्हणजे गावातली बोलतात ते समद खरं आहे. वय मला बघा लई काळजी वाटायला तुमची. तुम्ही आजच इथनं निघा. नोकरी सोडा मॅडम. लवकर जावा. लवकर जावा इथनं. आमचं काय व मॅडम, आम्ही आता जुनी खोडं, निम्मी लाकडं मसनात गेली आमची. आम्ही काय बघितलंय, काय विपरीत झालंय. तुमची काळजी वाटते हो. तुम्ही जवान पोरं पोरी इथं कामासाठी येतायसा आणि हे तर काहीतरी होतंय बघा. मॅडम, माझ्या काळजाची लई ओलाघाल व्हाल्या. तुमची लई काळजी वाटायला मला. तुम्ही लवकर इथनं जावा. मावशी, जायचा निर्णय तर मी कधीच घेतलाय, पण जाण्याआधी मला एकदा सगळं सांगून टाका. नेमकं काय घडलं इथं आणि कोण होती ती म्हातारी? मॅडम,
लई वर्ष झाली या गोष्टीला. 20 वर्ष तर झाली असतील बघा. मी बी तवा 4 धुण्या भांड्याची कामं मिळतील म्हणून इकडे तिकडे चौकशी कराय आले होते. इथं आलं तवा समजलं कोणतरी एक बाई इथं राहायला आली आहे म्हणून. मी कामाच्या आशेने गेले होते तिच्याकडं. तिचं माझं बोलणं झालं. चांगली घरंदाज बाई होती ती. तिचं काहीतरी जिमिनीचं काम होतं म्हणून आलती इथं जणू. असं काय बाई सांगत होती. ती ती एकटीच होती खरं. तिच्याबरोबर दुसरं कुणी आलं नव्हतं तवा. मी विचारलं तिला, मी इथं धुणं भांडी करू का? तवा तिला आधार वाटला होता माझा. तिनं बी तुमच्यासारखीच समधी चौकशी केली आणि मला ये म्हणाली कामावर. मी राहायचो. कवा कवा मला घरातच राहा म्हणायची. मग आम्ही दोघी बी बोलत बसायच्या. लई गुणाची होती म्हातारी. तिच्याजवळ सोनं नाणं बी भरपूर होतं. तिनं काय बाय सामान लई आणलं होतं खरं. समदं सामान एका ट्रंकमध्ये भरून ठेवलं होतं तिनं. आणि तो दिवस उजाडला मॅडम. आमच्या भावकीत एकाचं लगीन होतं. म्हणून येरवाळीच मी तालुक्याला गेले होते. सगळा दिवस मोडला होता त्यात. सांज करून गावाकडं आले तशी पहिला इकडं आले तर काय, कुणीतरी त्या बाईचा खून केला होता मॅडम. त्या बाईला पार मारून टाकलं होतं त्यांनी. मुडदा बशिवला त्यांचा. म्हातारी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती व इथं. तवा गावात लई बोलवा झाली होती. कोणी बी काय बी बोलत होतं. पर ह्यो सगळा चोरीचाच प्रकार होता हो. कारण मला माहीत आहे ती ट्रंक तिथनं त्या दिवशी गायब झाली होती. पर तवापासून इकडं कुणी बी याचं बंद केलं बघा. खोली जणू वसाडच पडली. 20 वर्षात कित्येक लोक इथं आली, पर 2-4 दिवसाच्या वर जास्त टिकलीच नाहीत. ती म्हातारी दिसत्या सगळ्यासनी. तिचा आत्मा थंड नाही झाला अजून. म्हणून म्हणतोय मॅडम, तुम्ही निघा इथनं, तुम्ही निघा. दिव्याला सगळी कहाणी समजली होती. क्षणाचाही विचार न करता ती साईटवर गेली. साईटवर काही सिनियर इंजिनियर्स होते. ऑफिसमधला क्लर्क सुद्धा होता. दिव्यानं तिथंच तिचा निर्णय जाहीर केला. तिनं काम सोडलं होतं. सगळे आश्चर्यचकित झाले, पण तिला कोणीच काही विचारलं नाही. जसं सगळ्यांना सारं काही ठाऊक होतं. त्या सगळ्यांची एकमेकांची नजरानजर झाली. दिव्यानं क्लर्कला गाडीची व्यवस्था करायला सांगितली. 15 मिनिटात गाडी येणार होती. हे सगळं होईपर्यंत दिव्यानं मावशींना खोलीतच थांबवून घेतलं होतं. साहित्य आवरायला तिला मावशींची मदत लागणार होती. मावशीही थांबल्या होत्या. दिव्या पुन्हा खोलीत आली. थोडंफार साहित्य होतं तेही तिनं पॅक केलं. गाडी आली होती. दिव्या मावशींच्या सोबत बाहेर पडली. तिनं त्या घराला कुलूप लावलं. दिव्या गाडीच्या दिशेनं चालत जायला लागली. मावशी मागून हळूहळू येत होत्या. दिव्या मावशींच्या सोबत काहीतरी बोलतच होती. काही अंतर त्या पुढं गेल्या. अचानक दिव्याला जाणवलं मावशी आपल्यासोबत नाही आहेत. तिने इकडं तिकडं पाहिलं, पण मावशी कुठंच दिसल्या नाहीत. काहीतरी आठवल्यासारखं दिव्यानं मागं वळून पाहिलं आणि क्षणार्धात दिव्या थरकापली. जागीच स्तब्ध झाली. क्षणभर आपण समोर काय पाहतोय त्याच्यावर विश्वास बसेना तिचा. त्या खोलीची खिडकी उघडीच होती आणि आत ती म्हातारी दिव्याकडे बघत हसत होती. दिव्याची नजर त्या म्हातारीच्या शेजारी गेली. त्या म्हातारीच्या शेजारी मावशी उभ्या होत्या. त्याही दिव्याकडे तसंच मंदपणानं पाहत हसत होत्या. त्या दिवशी त्या खोलीत एक नाही 2 खून झाले होते. एक त्या म्हाताऱ्या आजीचा आणि दुसरा कामवाल्या मावशींचा. कथा कशी वाटली ही कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि मराठी व्हॉइस या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच पुन्हा आपल्या भेटीला येतोय एक नवी कोरी भयकथा घेऊन.